नमस्कार. मी सूरज सुनंदा शंकर गावडे, राहणार कवठेमंकाळ, जिल्हा सांगली. मी पुणे इथं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो. पण मेडिकल टेस्ट आणि मला असं समजलं की माझा नंबर जास्त आहे. उजव्या डोळ्याला 3.25 आणि डाव्या डोळ्याला 2.75 मायनस. मला दूरचं बघण्यामध्ये समस्या म्हणजे प्रॉब्लेम येत होत्या आणि याच्यामुळं मी पोलीस म्हणजे डी-वाय-एस-पी या पदासाठी डिस्क्वालिफाय होत होतो. तर अभ्यास करता करता माझा नंबर वाढतच गेला, पण माझं याच्याकडे लक्ष गेलं नाही. जेव्हा मला ह्या गोष्टी कळल्या तर मला पहिला सुरुवातीला खूपच टेन्शन आलं. पण माझे मित्र होते जे स्वतः या हॉस्पिटलमधून नंदादीपमधून ऑपरेशन करून गेले होते आणि त्यांना जे रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी केली होती त्याच्यातून त्यांची सर्जरी व्यवस्थित झाली होती. तर त्यांनी मला पटवर्धन सरांच्या आपल्या नंदादीपचा रेफरन्स दिला. आम्ही ज्यावेळी इथं सर्जरी करायचं म्हणून आलो होतो, त्यावेळी इथला स्टाफ विशेषतः पूजा मॅडमने आम्हाला खूप मदत केली. माझ्या सुरुवातीला जी 5,000 ची आपली बेसिक टेस्ट होती त्या दिवशी पूर्ण कंप्लीट झाल्या. पण ज्यावेळी सौरभ सर आले त्यांनी मला माझं जसं डोळ्याचं स्ट्रक्चर आहे, माझा बुबुळांचा आकार थोडासा कमी होता. तर सौरभ सरांनी मला स्माइलीच्या ऐवजी ट्रान्स-पीआरके करूया असा सल्ला दिला. 2-3 दिवसानंतर म्हणजे ज्यावेळी सोमवारी 6 ऑक्टोबरला टू बी प्रिसाइज माझी ज्यावेळी सर्जरी होती. म्हणजे आपल्याला कळतं की इथं पैशाचा किंवा कमर्शियलायझेशनचा विचार न करता प्रत्येक पेशंटच्या डोळ्यानुसार योग्य कशी त्याची काळजी घेता येईल किंवा भविष्यामध्ये त्याला कोणताही इजा न होता योग्य प्रकारे कसा त्याची विजन सुधारली जाईल इथं याचा विचार केला जातो. सर्जरी माझी योग्य झाली. सौरभ सरांनी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केलं. सर्जरीच्या दरम्यान एक 10-15 मिनिटाची सर्जरी होती, पण मला कधीच नाही वाटलं की मी असं सर्जरी, कारण माझ्या आयुष्यातली ही पहिलीच सर्जरी होती. मी तुम्हालाही सांगतो, जर तुमच्या डोळ्याची भविष्यामध्ये तुम्हाला कोणती उणीव जाणू द्यायची नसेल आणि योग्य काळजी घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच नंदादीपमध्ये या. धन्यवाद.